हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आज रविवार म्हणजे थोडा आराम, थोडा निवांतपणा. पण आईसाठी कधीच काम थांबत नाही. मी एक वर्किंग वुमन आहे, पण मुलांसाठी व घरच्यांसाठी काहीतरी खास बनवायलाच मला आवडतं. तर आज मी बनवलं आहे इडली, सांबार आणि चटणी. ह्यासोबतच डोसासुद्धा. हा नाश्ता खूप हलका, चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारा असा आहे. तर म्हटलं चला, आज संडे आहे, तर हाच बेस्ट ब्रेकफास्ट असेल मुलांसाठी आणि घरच्यांसाठी सुद्धा. तर त्यासाठी सर्वात आधी मी इडलीचं पीठ तयार केलेलं होतं. मला संडेला सुट्टी असते, सो मी अगोदरच प्रिपरेशन करून ठेवते एक सॅटर्डेला. तर त्यासाठी मी अगोदर पीठ तयार करून ठेवलं होतं इडलीचं. त्यामध्ये आता मी इडलीच्या भांड्याला थोडंसं तेल लावून, तर चला म्हटलं इकडं बटाट्याच्या चटणीला फोडणी देऊन घेऊयात. इकडं एका साईडला मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये ना 3 ते 4 चमचे तेल टाकले. तेल मस्त गरम होईपर्यंत मी बाकीचा कांदा, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि हिरव्या मिरच्याचं वाटण तयार करून घेतलं आहे. ह्यामध्ये ना मी हिरव्या मिरच्याचं जे वाटण आहे ना, ते तुम्हाला सांगते मी कसं तयार केलं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, थोडंसं 3 ते 4 पाकळ्या लसूण, थोडंसं अद्रक आणि थोडेसे धने मात्र घालायला काही विसरू नका, कारण हे जे मिश्रण आहे ना, ह्यामुळे ना एक बटाट्याच्या चटणीची वेगळी टेस्ट येते. तर ह्यामध्ये ना फोडणीला मी थोडासा कढीपत्ता, 1 चमचा मोहरी घातलेली आहे आणि आत्ता ना यामध्ये थोडासा जो बारीक चिरलेला कांदा होता तो परतून घेते. ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तो. कांदा मस्त ब्राऊन झाला ना, तर ह्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं हिरव्या मिरच्याचं, ते आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आणि ते मस्त छान परतवून घ्यायचं. आणि त्यामध्येच थोडीशी हळद आणि चवीनुसार ह्यामध्ये ना मीठ ॲड करायचं आहे. तुम्हाला चटणी जास्त तिखट चालत असेल तर त्यानुसार तुम्ही मिरची इथं घेऊ शकता, कारण माझ्या घरामध्ये माझ्या छोट्या 2 मुली आहेत, त्या पण खाणार आहेत, त्यांनाही खूप चटणी आवडते. सो मी इथे तिखट थोडंसं कमीच घेतलेलं आहे. ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि ते आता मी एक 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती हे साईडला ठेवते आणि सांबारची तयारी करून घेते. इथं सांबार बनवण्यासाठी आहे ना, मी डाळ आणि भोपळा अगोदरच शिजवून घेतला होता. मी ते ना सांबारसाठी आहे ना तूर डाळ, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद हे शिजवून घेतलं अगोदर. त्यामध्ये नंतर तो भोपळ्याचे बारीक बारीक काप करून ते शिजवून घेतले. आता इथे सांबारसाठी मी अगोदरच प्रिपरेशन करून ठेवलं होतं. हे थोडासा खडा मसाला आहे, तो अगोदर तेलामध्ये मी परतून घेतला आहे. तसं त्यासाठी ना मी इथे 2 कांदे आणि 2 टोमॅटो उभे चिरून घेतले होते. तर इथे कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे, छान ब्राऊन कलर येईपर्यंत. बघू शकता आणि ह्यामध्येच इथे टोमॅटो ॲड केला आहे मी. हे छान बारीक झालं ना टोमॅटो, कांदा छान यामध्ये परतलं ना, तर ह्यामध्ये सांबार मसाला, थोडंसं मीठ, थोडीशी हळद, कारण हळद ही थोडीशीच घालायची आहे, कारण मी डाळ शिजवताना त्यामध्ये ऑलरेडी हळद टाकलेली होती. बघू शकता ह्यामध्ये हा सुहानाचा मी सांबार मसाला घालते आहे. त्याचसोबत माझ्या घरी बनवलेला जो लाल मसाला आहे, लाल मिरची पावडर, इथे मी आज तीच यूज करणार आहे.
तर त्यासाठी मी इथे ना एक साधारण 1.5 चमचा मी लाल मिरची पावडर यामध्ये घालते आहे, बघू शकता. यामध्ये हे असं मस्त छान परतवून घ्यायचं आहे. आणि हे छान बारीक शिजण्यासाठी ना आपण जे डाळ शिजवली होती ना त्याचं थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड घातलं ना अजूनच कांदा आणि टोमॅटो छान शिजले जाते. तुम्ही इथे बघू शकता. ह्यामध्ये ना तुम्ही असं सांबार जर बनवलं ना खूप टेस्टी लागतं. आणि ह्यामध्ये ना तर्रीदार आणि झणझणीत सांबार जर असेल ना खायला इडलीसोबत खायला अजूनच मजा येते. तुम्ही इथे बघू शकता हे मस्त फ्राय झालेलं आहे. तर त्यामध्ये आता हे डाळ आणि भोपळा जे आपण शिजवून घेतलं होतं ते इथे यामध्ये मी ॲड केलं आहे. आता हे मस्त एक 5 ते 10 मिनिटं हे पण शिजवून घ्यायचं आहे. याला छान उकळी येईपर्यंत हे शिजवायचे, म्हणजे कसं चव अजून छान लागते. आता बघूयात इथे इडली छान तयार झालेल्या आहे. ह्या इडल्या मी आता काढून घेते. माझी छोटी मुलगी जी आहे तिला खूप भूक लागली होती, तर तिचं चाललं होतं मम्मा मला अगोदर इडली दे आणि नंतर तुझं बाकीचं काय असेल ते बनवून घे. म्हटलं चला ठीक आहे. इडली काढून तिला मी अगोदर ती खायला दिली. आता इथेच मी डोसा बनवण्यासाठी घेते. बघू शकता. आपण सगळ्यांना रोज खूप काम करतो, घर, ऑफिस, मुलं सगळ्यांची काळजी घेतो. कधी कधी या धावपळीत आहे ना आपण स्वतःची पण काळजी घ्यायला विसरतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही मजबूत असाल ना तरच घर मजबूत राहतं. त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, स्वतःची काळजी घ्या. म्हणूनच सगळ्या विमेन्सला एकच सांगायचं आहे मला, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःला कधीही कमी समजू नका. कारण तुम्ही घराची ताकद आहात आणि तुमच्यामुळेच घरामध्ये आनंद असतो. चला, माझं सगळंच बनवून झालेलं आहे. आता मी माझ्या घरच्यांना हे टेस्ट करायला देते. चला तर मग, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.